नमस्कार. जय महाराष्ट्र. पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा 27 जुलै रोजी वाढदिवस पार पडला आहे. या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी देशाच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी आणि समाजाच्या हितासाठी त्यांनी योगदान दिलं आहे. ठाकरे परिवार ह्यांनी देखील या देशासाठी, समाजासाठी योगदान दिलं आहे. पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी वाढदिवसाच्या निमित्त त्यांनी देशातल्या जनतेला आणि महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना, जनतेला त्यांनी आदेश दिला की माझा यावर्षी वाढदिवस, बड्डे साजरा करायचा नाही, कारण की राम मंदिरमध्ये दानपेटीतून चंदा चोरी गेला आहे आणि विद्यार्थी यांना पेपर फुटीच्यामुळं त्यांना मार दिल्लीमध्ये पडत आहे. त्याचे दुःख समजून पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी असा विचार केला की यावर्षी आपला वाढदिवस साजरा करायचा नाही. अशी व्यक्ती आज आपल्याला देशामध्ये लाभली आहे. या देशामध्ये समाज आणि देश आज टिकून आहे आणि उभा आहे, ते पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळं. त्यांनी दिल्लीसमोर गुडघे टेकले नाही. त्यांनी आपला मराठी बाणा टिकवला, ठाकरे बाणा टिकवला आणि शिवसैनिकांची साथ ही त्यांना मिळाली आणि महाराष्ट्रप्रेमी जनतेची, देशप्रेमी जनतेची त्यांना साथ मिळाली आणि पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी इतिहास घडवला आणि जगाला दाखवून दिला की करोना काळामध्ये या मोठ्या संकटातून जगाला जमलं नाही, ते महाराष्ट्रातल्या एका व्यक्तीनं, पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी करून दाखवलं आणि ते टेक्नॉलॉजी पुऱ्या जगाने वापरली आणि या जगातून आणि देशातून करोना हद्दपार झाला. हा इतिहास आहे. हे देखील आपण विसरता कामा नये. आप मेटा यायला विचारा की उद्धव साहेब ठाकरे यांनी काय काम केलं. मी काल विचारलं मेटा यायला, तर त्यांनी सांगितलं कोविड काळामध्ये चांगलं मुख्यमंत्री म्हणून काम केलं त्यांनी. बघा, म्हणून सांगतो, या देशामध्ये शिवसैनिक आणि पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आहेत, म्हणून आज देश आणि समाज हा टिकून आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घेण्याची काळाची गरज आहे. त्यांनी आपला स्वाभिमान, आपला मराठी बाणा त्यांनी टिकवला, शिवसैनिकांनी टिकवला. संघर्ष काळामध्ये त्यांच्याकडे एकही आमदार नसताना, एकही खासदार राहिला नाही, एकही आमदार राहिला नाही, तरीही शिवसैनिकांच्या बळावरती पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी आपले विचार ठामपणे मांडले आणि मांडत आहेत आणि लढत आहेत आणि आपल्या या देशासाठी, महाराष्ट्रासाठी, हिंदुस्थानासाठी आणि मराठी माणसासाठी त्यांनी योगदान दिलं आहे आणि शिवसैनिकांनी देखील योगदान दिलं आहे. हे आपण सर्वांनी समजून घेण्याची काळाची गरज आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.